तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये जे बघितलं की आम्ही कसं मनाला एक्सप्लोर केलं अँड एन्जॉयड, बट धिस व्लॉग इज कम्प्लिटली गोइंग टू बी डिफरंट. आणि आज आम्ही जाणार आहे वन ऑफ माय ड्रीम अँड द मोस्ट ॲडव्हेंचरस डेस्टिनेशन, दॅट इज लद्दाख. आज इलेक्शन असल्यामुळे शेअरिंग टॅक्सी भेटणं पण खूप अवघड होतं, पण लकीली एक Live your life within the moment, moment, and don't go wait until the morning, morning. You never know when it is over, over. All that I know is we'll get older, older. So let us dance this. पेट्रोल पंपवर ब्रेक घेतलाय आणि आता इथून डायरेक्ट दारचा. हाय माउंटेन्स आणि हिली ट्रेनमधून जात जात आम्ही पोचलो आमच्या फर्स्ट कॅम्प स्टे, जे होतं दारच्यामध्ये. गुड मॉर्निंग, इट्स डे 6 आणि आत्ता आम्ही दारच्यामध्ये आत्ता 6 वाजलेत. तर टेम्परेचर आहे -6. तर 1 तासाभरात आम्ही आता निघेल इथून. तर समोर पूर्ण जाम लागलेला आहे. थोड्या वेळात सोडतील गाड्यावरती आता 12च्या कडून. दिस वॉज आवर रूम फॉर 1 डे. मैं तो 2 कंबल लेके सोया हूँ, उसमें भी ठंड लग रहा था थोड़ा थोड़ा. निकाल दिया यहाँ तक. ये मेरा भी ये रखा था मुंह पे. जसं जसं आम्ही बारालाच्या पासच्या जवळ जात होतो तसं नर्वसनेस वाढत होती, बट द एक्साइटमेंट वॉज ऑन द पीक. आणि बारालाचला पास क्रॉस करताच नजारा पूर्ण चेंज झाला. ग्रीनरीची जागा घेतली बॅरेन माउंटेन्सने, आणि त्याचबरोबर बदलत गेली आमची तब्येत. चेक पोस्ट ऑफ फॉर लेट. आता थोडं लाईटली खाऊन डेब्रिंग मधून निघाले. अरे एवढी डेंजर थंडी आहे इथं, थोडं जरी बाहेर गेलं तरी पूर्ण जमून जातोय. -3, -4च्या आसपास टेम्परेचर आहे इथं. लडाखचे माउंटन्स जेवढे सुंदर दिसतात ते तेवढे डेडली होऊ शकतात. हे आम्हाला कळालं जेव्हा आम्ही पोचलो गाटालूप्सला. पण आम्हाला आज लेहला काही पण करून पोचायचं होतं. सो आम्ही आमची व्हील स्ट्रॉंग ठेवत आम्ही निघालो लाचुंगला पासकडे जायला. एक्स्ट्रीम ऑफ रोड झाल्यानंतर फायनली लाचुंगला. Here it is.
me feel alive. Nothing to hold me back. लेह पोचताच असं वाटलं की जेवढा पण थकवा होता ते सगळं निघून गेलं. फ्रेश होऊन पहिलं काम आम्ही केलं ते म्हणजे बाईक रेंटवरती घेतली, परमिट काढलं आणि रात्री आम्ही निघालो लेह मार्केटला जायला. संध्याकाळी 6:30 वाजता आम्ही पोचलो लेहला आणि आता आवरून वगैरे बाहेर पडलोय नाश्ता वगैरे करायला लेह मार्केटमध्ये. मेरा पोट आज संडे असल्यामुळे मार्केट थोडं बंद आहे. थोड़ा थोड़ा ही खाने वाले ना. फ्रॉम लेह. आताच आम्ही सगळं लोकल एक्सप्लोर करणार आहे आणि काल बाईक वगैरे सगळं रेडी करून झालेलं आहे. सो आता निघूया जायला. एक दिवस आम्ही लेहमध्ये एक्लेमटाईज होण्यासाठी थांबलो आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या प्लेसेस सुद्धा एक्सप्लोर केले. Live your life within the moment, moment. And don't go wait until the morning, morning. You never know when it is over, over. All that I know is we'll get older, older. So let us dance this night away. आता टाइम होता बर्फाच्या मध्ये बसलेल्या रेगिस्तानला बघायचं, पण त्याच आधी आम्हाला क्रॉस करायचा होता द मायटी खार्तूमला. फायनली रिच्ड खारदुंगला. इथं भचाडच जमली सगळी. 17,900 feet. It's snowing live. Oh man. खारदुंगला पासवर झालेल्या स्नोफॉलने आमचा मूड फुल फ्रेश करून टाकला आणि ह्या माहिती पासला क्रॉस करताच आमचं स्वागत होतं सँडस्टॉर्मने. ही जागा 12,000 फूटवर स्नोकॅप माउंटेन्सच्या मध्ये अँड इट्स फेमस फॉर व्हाईट सँड ड्यून्स अँड द नेम ऑफ द प्लेस इज नुब्रा व्हॅली. टी ब्रेक. आज आमचा स्टे होता हुंदरमध्ये, बट आमचं नशीब एवढं चांगलं कुठं की आम्ही आरामशीर हुंदरला पोहोचलो. आमची बाईक झाली डिस्किटमध्ये पंक्चर आणि थोड्या डिस्टन्सवर आम्हाला भेटले पंक्चरवाले भैया. त्यांनी फटाफट पंक्चर रिपेअर केलं आणि आम्ही जास्त टाईम वेस्ट न करता निघालो हुंदरकडे जाण्यासाठी. आज आम्ही जाणार आहे लास्ट विलेज ऑफ इंडिया, तुर्तुक, जे इंडियाने पाकिस्तानकडून कॅप्चर केलं होतं 1971 वॉरमध्ये. आणि तुर्तुकच्या 4 ते 5 किलोमीटर पुढे एक गाव पडतं थांग आणि त्याच्या बरोबर पुढं आहे LOC आणि त्याच्याच पलीकडं आहे पाकिस्तान. इट इज इंडियाज लास्ट विलेज. समोर LOC आहे आणि हे सगळं पाकिस्तान. हे सगळं पाकिस्तान. कोणत्या पण ट्रिपचा लास्ट डे खूप बोरिंग असतो, पण आमच्या लडाख ट्रिपचा लास्ट डे वॉज द बेस्ट.
कारण आम्ही आज कवर करणार होतो 497 किलोमीटर्स आणि 80% रूट एक्स्ट्रीम ऑफ रोड होता. अहमदरमध्ये निघून आता इथून पँगॉंग 150 आहे. आता रिफ्यूल करायला थांबलं, इथून आता डायरेक्ट पँगॉंग. आता टाईम होता हिमालयनला आणि आमच्या रायडिंग स्किल्सला फुल पोटेन्शियलपर्यंत यूज करायचं, कारण पुढचा रस्ता खूप ॲडव्हेंचरस होणार होता. पूर्ण ऑफ रोड, दुनियाभरची वॉटर क्रॉसिंग आणि व्ह्यूजचं तर काय सांगायचं. दिस वॉज द बेस्ट ऑफ रोड स्ट्रेच ऑफ द ट्रिप. आणि जे ॲड्रिनॅलिन रश फील झालं ना, या ऑफ रोड स्ट्रेचला क्रॉस करताच आम्ही येतो हायवेपर्यंत. तिथून आम्ही पोचलो पँगॉंग लेकला. आणि जो फर्स्ट व्ह्यू होता, जेव्हा 2 माउंटेन्समधून ती ब्ल्यू लेक दिसते आणि तोंडातून एकच शब्द निघतो, वाव. पँगॉंगमध्ये जास्त वेळ न वाया घालवता आम्ही निघतो लेहला जाण्यासाठी, कारण आम्हाला अंधार व्हायच्या आधी पोचायचं होतं. Let me feel alive. Nothing to hold me back. अँड फायनली 2 ते 3 तास नॉनस्टॉप ड्राईव्ह करत आम्ही पोचलो लेहमध्ये. ही होती आमची लडाख रोड. इट वॉज द बेस्ट रोड ट्रिप ऑफ माय लाईफ. या ट्रिपमध्ये आम्हाला नवीन नवीन लोकांशी कनेक्ट होता आलं आणि एक नवीन साईड बघता आली जगाची. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, कधी न विसरणारा एक्सपिरियन्स आम्हाला भेटला.